म्हणून विकतो आणि ह्याचा फायदा आज बघितलं तर कोल्हापुरात सगळ्यात फेमस, म्हणजे मी काही ॲडव्हर्टाईज फेमस आहे म्हणून सांगत नाही, पण सगळ्यांना इथं प्रोटीनयुक्त थंडाई भेटते आणि बऱ्यापैकी सगळे कोल्हापूरचे खेळाडू इथं येतात थंडाई प्यायला आणि ज्यांना विश्वास आहे ते विश्वासाने येऊन थंडाई पितात इथं. मी खरंच सांगेन, कारण चांगल्या पद्धतीने थंडाई इथे मिळते. मी बघितलेलं आहे, मी स्वतः पिलेलो आहे आणि पैसे पण दिलेले आहेत. असं काही नाही की पैसे दिलेले नाहीत. तर इथं आलेलं आहे, थंडाई चांगल्या पद्धतीने मिळते. मी महाराष्ट्रवासियांना एवढंच सांगेन किंवा देशवासियांना सांगेन, पोरांना नवीन सांगेन, MPSC करणाऱ्या मुलांना सांगेन की जरूर तुम्ही या ठिकाणी या, थंडाई पी जावा. हे थम्सअप, आईस्क्रीम, सोडा वगैरे पिण्यापेक्षा हे नक्कीच प्या. जय हिंद, जय भारत. आज मी आमची पैलवान थंडाई आहे कोल्हापुरात, इथं आलो आहे आणि पैलवान थंडाईमध्ये आलो असताना एक पैलवान मला भेटला. तो पैलवान म्हणजे हा पैलवान आहे छोटा, दिसायला उंची 5 फूट आहे असं मला वाटतंय. तर या पैलवानाचा इतिहास असा आहे की यांचं नाव आहे प्रदीप तानुगडे आणि जेवढी कुस्तीला मिडल आहे तेवढी जुडोला मिडल घेतलेला पैलवान आहे. साईमध्ये सर्व्हिस केलेला पैलवान आहे, मुंबई मंत्रालयामध्ये सर्व्हिस केलेला पैलवान आहे. त्याचबरोबर आता एसटी महामंडळामध्ये क्लर्क आहेत, म्हणजे MPSC मधून क्लर्क आहेत, बरोबर ना? आता तुमची सर्व्हिस किती वर्ष, म्हणजे किती वर्ष झाली सर्व्हिस? 8 वर्ष सर्व्हिस झालेला आहे. कुस्तीमध्ये कुठेपर्यंत खेळला? म्हणजे नॅशनलला 3 गोल्ड मेडल आहेत. हां महाराष्ट्राला नंबर आहे. हां. त्याचबरोबर जुदोलाही 10-15 मेडल आहेत. 10-15 नॅशनल मेडल. हां. मग आता एवढी मेडल आहेत, मग त्या मेडलच्या म्हणजे माध्यमातून स्पोर्ट्स कोट्यातून स्पर्धा परीक्षा करत असताना मी मंत्रालयामध्ये सिलेक्शन झालो. त्यानंतरनं पोलीस सब इन्स्पेक्टरमध्ये फिजिकलला होतो, पण हाईटमुळे मी बाहेर पडला. त्यानंतर स्थानिकला मला एक क्लार्क भेटलं, मग त्यामुळे मी इथं जॉईन केलं. मग पैलवान नोकरी कसं काय करू शकतो? तुम्ही नोकरी करायला नको पाहिजे, ते झोपायला पाहिजे होतं दिवसभर. कसं होतंय, आफ्टर जिंदगी म्हणजे तुम्ही पैलवानकी सोडल्यानंतर रोजीरोटी पाहिजे प्रत्येकाला, आणि ती पैलवानकीला मिळत नाही. कारण एक पैलवानकी पूर्ण फोकस त्याचा असतोय कुठं, खेळाकडे. त्यानंतर खेळ सोडल्यानंतर त्याला पोटाची जिंदगी काय परत म्हणते, स्पोर्ट्स पुरताच तुम्हाला पैसा भेटणार, त्यानंतर काय? बरोबर. मग त्यासाठी मी काय केलं, 2013ला स्पर्धा परीक्षा चालू केलं. त्यानंतर मग पोस्ट काढत घेतलो की समजलं की बाबा आफ्टर जिंदगी. तुम्हाला गुरु कोण असं भेटले का तुम्हाला की बाबा तू जरा शिक पण म्हणले, असे कोण गुरु भेटले का? आमच्या गावाले कुंभी कासार कारखान्याचे सेक्रेटरी आहेत प्रशांत पाटील, त्यांनी सांगितलं मला की बाबा असं काय नाही बाबा, जिंदगी कुस्तीनंतर जिंदगी काय पुढे, तू स्पर्धा परीक्षा कर आणि त्यातून स्पोर्ट्स कोट्यातून भरती हो, जेणेकरून तुझं भविष्य चांगलं होईल, उज्ज्वल होईल. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा शिवाजी विद्यापीठात AMA ला ॲडमिशन घेतलं आणि हॉस्टेलला राहिलो 3 वर्ष. तिथून स्पर्धा परीक्षा करत करत पहिला मी मंत्रालयामध्ये सिलेक्शन झालो. त्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून माझं प्रिलिम्स मेन्स क्वालिफाय होऊन फिजिकलला होतो. त्यानंतर फिजिकलला 1.5 सेंटीमीटर हाईट नाही बसली, कारण की माझा स्कोर म्हणजे माझ्या स्पोर्ट्स प्लेअरपेक्षा 30 मार्कांनी मी लीड नव्हतं. बरं. मी नुसतं डायरेक्ट तर नुसतं हाईट जरी बसली असतं तर मी सिलेक्शन झालो असतो. बरोबर. त्यामुळे मी माघारी आलो. त्यानंतर मी ही एक्झाम दिली. पण पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो म्हणजे मग तुम्ही एवढ्या पोस्ट काढल्या कशा काय, म्हणजे अभ्यास कसा केला? पैलवान लोकांचा समज आहे की पैलवानचा मेंदू गुडघ्यात असतो, पण ज्यावेळी गुडघा वापरायचा तेव्हा गुडघा वापरतो, ज्यावेळी मेंदू वापरायचा तेव्हा मेंदू वापरतो. बरोबर. मग तुम्ही अभ्यास कसा केला जरा सांगा. सकाळी मी इथनं शिवाजी विद्यापीठामध्ये 5:30ला उठायचं, जसं टायमिंगचं रुटीन आहे तसं टायमिंगचं रुटीन धरायचं. 5:30 ते 10 कंटिन्यू मी 4-5 तास अभ्यास करायचा. तिथून त्यानंतर आमच्या मेसचं जेवण करायचं, 2 तास रेस्ट घ्यायची, परत 12 ते 3 परत स्टडीला बसायचं, 3 ते 5 परत फिजिकल करायचं. त्यानंतर 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत कंटिन्यू अभ्यास करत बसायचं. मग पैलवानाने शिकलं पाहिजे का? 100% शिकलं पाहिजे, कारण की कुस्तीशास्त्र सोडल्यानंतर परत भविष्यात म्हणजे त्याला असे, आता मी डोळ्यासमोर नजरेनं बघतो की जी इंटरनॅशनल पोर आहेत ती असे निवांत हे करतात, म्हणजे त्यांना आर्थिक सोर्स नाही आहे, त्यामुळे त्यांनी शिकून एखादी पोस्ट मिळवणं आता काळाची गरज आहे. बरोबर आहे. पण तुम्ही असा कोण पैलवान बघितला का त्या काळी एकदम चांगला होता पण आता त्याची परिस्थिती डेंजर आहे, असा कोण पैलवान? नितीन, आता तुम्ही परवा इंटरव्ह्यू घेतला, नितीन खोरदाची आता जी आर्थिक अवस्था आहे ती खूप बिकट आहे. बरोबर. मग ती कवा झालं, त्यानंतर त्यानं कुस्ती क्षेत्र सोडल्यानंतर झालं काहीतरी अपघात झाला असेल त्याचा, पण आताची कंडिशन खूप, त्यावेळी त्यानं जर नोकरी पकडली असती, नोकरी लागली असती त्यांना, नोकरी लागली असती, पण त्यांनी पकडलं नाही ते. ती कुस्ती फक्त फोकस तुमच्या खेळाकडे केला, त्यामुळे ती नको त्या मार्गदर्शनाकडे गेली. बरोबर. मग तसंच तुमच्या आवडीचा एखादा पैलवान कोण तुमच्या गावचा किंवा कोण? आता मोहन पोळाकर असतील, इंटरनॅशनल प्लेअर आहेत. मोहन पोळाकर. पण ते आता बिझनेस करतात छोटा मोठा, पण अशी भरपूर उदाहरण द्यायचे, पण नावं अशी. संदीप पाटील कोण म्हटलं तर तुमचं? आमच्या गावाला संदीप पाटील असतील, सेनादलामध्ये आहेत ते, 10वीला भरती झालं, आता नाईक सुभेदार म्हणून जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. बरोबर आहे. मग आता खेळाडूंनी व्यसनाकडे जी खेळाडू वळतात, आता प्रॅक्टिसला सुद्धा कधी कधी डोपिंग करते, इंजेक्शन घेतात, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे?
डोपिंग करायला नको पाहिजे, कारण की चुकीच्या मार्गदर्शनाला तुम्ही कधी केलं का? नाही. मी डोपिंग कधीही केलं नाही. जे नॅचरल डाईट आहेत, दादूमामा चौलेंनी सांगितलेलं की बाबा इंजेक्शन यापासून तुम्ही लांब राहा, नॅचरल करताय ते नॅचरल घेत जावा. तर डोपिंगमुळे लोकांना गायडन्स चुकीचा असतोय आणि त्यातून कसं हार्टबीट्स वाढवते, त्यातून स्ट्रोकचं चान्सेस असतात आणि त्यात जे केमिकल असतात खूप भयानक आहेत, कॅन्सरचे रोग होतात किंवा याचा इफेक्ट भयानक आहे. बरोबर, त्यामुळे करायचं नाही. बरोबर आहे, ही चांगली गोष्ट आमचे तानुगडे पैलवानांनी सांगितलेलं आहे. आता ह्यांच्या शेजारी जे आहे ती इंटरनॅशनल पैलवान आहे, त्या पैलवानांनी काय काय केलंय हे आपण आता जाणून घेऊया. पैलवान, तुमचा परिचय जरा द्या की. माझं नाव शिवाजी पाटील. हां. मी बानगे गाव माझं. हां. मी आता सध्या आर्मीमध्ये आहे. आणि नॅशनल किती वेळा खेळा तुम्ही? मी सगळे मिळून नॅशनल एक 15-16 नॅशनल खेळलोय मी. त्यात माझी 3 नॅशनलला मेडल आहेत. सिनियर नॅशनलला गिरको रोमन 82 किलो ब्रॉन्झ मेडल, 23 नॅशनलला 77 किलोला सिल्वर आहे. बरोबर. बाकी सर्व्हिसेस चॅम्पियनशिपला मी आमच्या आर्मीच्या ज्या असतात त्याच्यामध्ये माझं 3 वेळा मेडल आहे सिल्वर. मग आर्मीत आता नोकरी किती झाली? नोकरी माझी आता 12 वर्ष झाली. मग आता अजून खेळताय? अजून खेळाडू म्हणून आहे मी. खेळाडू म्हणून आहे. हां. मग आता रोज सकाळच्या पर्यंत व्यायाम चालू असतोय? रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम, डाईट सगळं. मग आर्मीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने व्यायाम घेतात? सकाळचा कसा घेतात, संध्याकाळचा घेतात? आर्मीमध्ये कसं असतंय, शेड्यूल असतोय, सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं. गावाकडे सारखं नाही? गावासारखं नाही काय. नाही ना. हा, त्यामुळे तिकडे ताकद वाढते, कस वाढतो का? वाढते, कस वाढते, खाणं पिणं टायमावर प्रॉपर. बरोबर. आणि डाईट चांगला डाईट. चांगला डाईट. ओके. आता जे नवीन पिढीतली जी मुलं आहेत त्यांनी आर्मीकडे वळावं का? कान फुटला तर आर्मीत घेतात का, भरती करून घेतात का? नाही, असं नाही, त्या लेवलचा परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर असं नवीन नवीन हे निघलंय, बॉईज स्पोर्ट कंपनी आहे, त्याच्या माध्यमातून ती हे होऊ शकतात, भरती होऊ शकतात. त्याच्यानंतर कोणी चांगला परफॉर्मन्स दिला तर त्याला डायरेक्ट हवालदार या पदावरती घेतात. बरोबर. जॉईनिंग करून. परत आर्मीमध्ये कसं असते, सेनादलमध्ये पैलवानकी भरपूर जास्त लॉंग टाईम चालते पैलवानकी. बरोबर आहे. कंटिन्युटी पैलवानकी असल्यामुळे लॉंग टाईम पैलवानी चालते, त्यामुळे आर्मीमध्ये भरती झालेल्याचा भरपूर फायदा होतो. हे बारंग्याचे शिवाजी पाटील आहेत वस्तात. आपलं पैलवान शिवाजी पाटील आहे, जो आर्मीमध्ये 12 वर्ष नोकरी केलेला आहे, सर्व्हिसेस 5 वेळा खेळलेला आहे, नॅशनल खेळलेला आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र चॅम्पियनसुद्धा आहे. आमच्या शेजारी हे एक पैलवान आहेत, पण ह्यांची पैलवानकी अर्ध्यात सुटलेली आहे, पण पैलवानकीची सेवा करण्याचं कार्य करतात. सेवा म्हणजे काय तर ही एक थंडाई आहे, पैलवान थंडाई सेंटर आहे, जे मोतीबाग तालमीच्या शेजारी आहे, महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी आहे. या थंडाईमध्ये चांगल्या पद्धती थंडाई मिळते. मी कुठे जाहिरात करत नाही ना, कुठलं ह्याने मला बजेट दिलेलं आहे, काही दिलेलं नाही. फ्रीमध्ये आम्ही हे सांगतो की प्रामाणिकपणे सेवा करतायत, कारण ज्या ज्यावेळी मी यांच्याजवळ येतो त्या त्यावेळी ऊर्जावान शब्द बोलतात, पैलवानांच्याबद्दल आदर व्यक्त करतात. तर असे हे व्यक्तिमत्व आहे. सर, आपलं नाव सांगा की. माझं नाव अमर पाटील आहे. तुम्ही कुठेपर्यंत खेळला सांगा जरा. माझं मुंबई युनिव्हर्सिटीकडून म्हणजे नॅशनल वगैरे झालेलं आहे 1-2 वेळा. परत मैदानला मी कुस्त्या वगैरे चांगल्या करायचं, कारण आम्ही स्पर्धेपेक्षा जास्त मैदानला फोकस होता. पण कालांतर म्हणजे प्रदीपनं सांगितलं की बाबा कुस्ती सुटल्यानंतर एक काहीतरी नोकरी नाही तर बिझनेस असावा. बिझनेस करताना एक ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे कुस्ती पण सुटली नाही, तो बिझनेस पण गेला. पण नशिबान लाल मातीनं आपल्याला एक चांगलं जे कुठं काय नव्हतं ते आपण थंडाई म्हणजे तालमीत बनवतात, ते आपण इकडे थंडाई चालू केली. आणि बऱ्यापैकी गावाकडून येणाऱ्या म्हणजे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना असू दे किंवा फुटबॉल खेळणाऱ्या हॉकीवाल्यांना, कबड्डीवाल्यांना एक कमी खर्चात चांगलं प्रोटीन भेटण्यासाठी आपण एक थंडाई चालू केली. आणि असं काय नाही की इथं डुप्लिकेट काही नाही आहे, जे आहे ते आपलं सगळं ड्रायफ्रूट टाकूनच आपण दुधातही आपण थंडाई बनवून विकतो. आणि ह्याचा फायदा आज बघितलं तर कोल्हापुरात सगळ्यात फेमस, म्हणजे मी काही ॲडव्हर्टाईज फेमस आहे म्हणून सांगत नाही, पण सगळ्यांना इथं प्रोटीनयुक्त थंडाई भेटते. आणि बऱ्यापैकी सगळे कोल्हापूरचे खेळाडू इथं येतात थंडाई प्यायला, आणि ज्यांना विश्वास आहे ते विश्वासाने येऊन थंडाई पितात. मी खरंच सांगेन, कारण चांगल्या पद्धती थंडाई इथे मिळते. मी बघितलेलं आहे, मी स्वतः पिलेलो आहे आणि पैसे पण दिलेले आहेत. असं काही नाही की पैसे दिलेले नाहीत. तर इथं आलेलं आहे, थंडाई चांगल्या पद्धतीने मिळते. मी महाराष्ट्रवासियांना एवढंच सांगेन किंवा देशवासियांना सांगेन, पोरांना नवीन सांगेन, MPSC करणाऱ्या मुलांना सांगेन की जरूर तुम्ही या ठिकाणी या, थंडाई पी जावा. हे थम्सअप, आईस्क्रीम, सोडा वगैरे पिण्यापेक्षा हे नक्कीच प्या. पण शक्तिशाली व्हायला, निरोगी राहील एवढंच मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि तानुगडे असतात स्पर्धा परीक्षेबद्दल थोडीशी माहिती सांगतील. खेळाडूंनी
या चालू काळामध्ये शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेकडे वळावं आणि त्यातून चांगली नोकरी काबीज करावी. आणि ज्या काय अडचण असेल तर मला असेल की आमची एक टीम ऊर्जा टीम आहे, त्यांच्याकडे तुम्हाला सर्व पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल. शिक्षण करून शालेय स्पर्धा खेळाव्या का हो? शालेय स्पर्धा खेळतच तुमचा परफॉर्मन्स वाढत राहतो, कारण की तुम्हाला जोपर्यंत शालेय स्पर्धा खेळत नाही तर तुमची म्हणजे लेवल कुठं काही कळत नाही आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. शालेनंतर ज्युनियर असेल, सिनियर असेल, अंडर 15, 17, आता 30 हे आले, 23 आले, सिनियर असेल, खेळत स्टेप बाय स्टेप जावं, जेणेकरून आपण आपली पात्रता कुठं आहे हे सिद्ध होते. आणि त्या लेवलचं आपण 4 लोक बाहेरची येतात, म्हणजे प्रत्येक राज्यात येतात, येतात, त्यामुळे आपल्याला आपला परफॉर्मन्स सिद्ध करू शकतो आपण. ओके, हे तानवडे वस्तादांनी सांगितलेलं आहे, पाटीलदांनी सांगितलेलं आहे, त्याचबरोबर ह्या अमर पाटलांनी सांगितलेलं आहे. तर मी खरंच चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देण्याचं कार्य या पैलवानांनी केलेलं आहे, तर यांचा आभार मानतो. आणि यातून काहीतरी नवीन पिढीला शिकायला मिळेल एवढं मी नवीन पिढी म्हणजे आवर्जून सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय भारत.